झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पांडुरंगा, कुठे आहे सावली? का वाचवलंस तू मला? एवढ्या मोठ्या अपघातातून का वाचवलंस? होत होता ना अपघात, जाऊ द्यायचं ना? तुला माहिती आहे ना, याचं उत्तर फक्त तूच देऊ शकतोस। सावलीने निस्वार्थपणे तुझी भक्ती केली आहे, तुझी निस्सीम भक्त आहे। मला विश्वास आहे तुझ्या निस्सीम भक्ताबरोबर काही चुकीचं घडू नाही देणार। ओरडून अख्ख्या जगाने जरी मला सांगितलं ना की सावलीला काहीतरी झालंय, मला विश्वास नाही बसणार, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे। मी ना माझ्या मनाची भक्कम तयारी करून माझ्या कुटुंबापासून लांब आले होते, स्वतःच्या मर्जीने सारंगसरांपासून दूर आले होते। का? तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून। मला माहिती आहे, जिथे कुठे सावली असेल ना, तू तिला सुखरूप ठेवलंयस। तर मी सावलीला त्रास दिलाय खूप। मी बोललो तिला की माझ्या आजूबाजूला पण फिरकू नकोस। चुकलं माझं तेव्हा। माझ्या चुकीची शिक्षा तू तिला का देतोयस? हे बघ, मी खूप कमी वेळा तुझ्याकडे काहीतरी मागितलंय, आज मागतोय। मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे पांडुरंगा, देशील ना? काय उत्तर देऊ मी? मी घर सोडून आले, पूर्ण जग मला प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तर देऊ मी? तुला माहिती आहे ना विठ्ठला, मी कधी स्वतःचा विचार नाही केला, काय दुसऱ्यांसाठी जगत आले। आणि मी माझ्या कुटुंबासाठी जगलोय। आजपर्यंत स्वतःसाठी फारसं काय केलंच नाही मी। याचं दुःख नाहीये मला आवडतं कुटुंबासाठी जगायला। पण सावली माझ्या आयुष्यात आली ना तेव्हा खूप कमी वेळात तिने जीव लावला माझ्यावर। जीव तर मी पण लावला होता रे, पण सारंग सर या नात्याकडे कोणत्या नजरेने बघतात ते मला कधीच कळलं नाही। आमच्यातलं नातं मैत्री होती आणि राहील, पण तुझ्या मनात काय मला कळत नाही। सावली परत येईल ना?
मला नाही माहिती मी घरी परत कधी जाईन, पण तू कायम मला मार्ग दाखवत आलास ना. मग आत्ताही मला मार्ग दाखव. तूच वाट दाखव विठ्ठला. आजपर्यंत मी स्वतः खूप चाललो. आता या प्रश्नांची उत्तरं तू दे. या सगळ्यातून बाहेर निघण्याची वाट तू दाखव पांडुरंगा. पांडुरंग हरी. सगदेवा, सगदेवा बाळा. अरे इन्स्पेक्टर साहेब काय बोलले का? कुठे काय सापडले का? कुठे तपास काय लागला काय? थांबा जरा, आलेला श्वास तर घेऊ द्या, पाणी पिऊ द्या जरा. काय तुमचं? या तुम्ही बसा. सगदेवा जाऊन आलाय उन्हातानातून माणूस, काहीतरी काम करून आलाय, जरा पाणी बिनी पिऊ दे. बसा बरं तुम्ही. साऊ बद्दल काय कळलं का? शांती, जरा थांबा. किती गोंधळ घालता. जरा पाणी प्या तुम्ही, पाणी प्या. थांबा की जरा, सांगतील ना. सगदेवा अरे सांग की काय माहिती नाही काय काय कळलं का? अरे सांग की. नुसती मान काय हलवते सांग की. काय जे काय असेल ते स्पष्ट सांग मला. अरे बोल ना, काहीतरी बोल. आपली साऊ, आपली साऊ नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्याची शक्यता आहे बघा. काय बोलतोय हा? आजी कशी जाईल बरं माझी साऊ पाण्यात वाहून? मेली का काय ती? हे तुझ्या शब्दाला तुझ्या मनातच ठेव. पण तुम्हीच म्हणला ना ती वाहून गेली म्हणून नदीच्या पाण्यातून. बॉडी सापडलेली आहे तिची. बॉडी बॉडी सापडलेली आहे आपल्या साऊची. हा आपले सारंग सर शोधून काढतील आपल्या साऊला. इटला माझी साऊ तुझी सावली येणार आहे. जावई बापूंना तिला शोधण्यासाठी यश दे रे बाबा. विठ्ठला माझ्या पोरीला, सावळ्या तुझ्या सावलीला सांभाळ. माझी लेक जिथं कुठं असेल तिला सुखरूप ठेव. तिला शोधून दे मला. माझी लेक मला आणून दे. तुझ्या डोळ्यात विठ्ठलाची भक्ती दिसते, त्यामुळेच तुला त्याने वाचवलं. बरं तुझ्यासाठी चहा टाकते मी. तुझ्या पोटात काहीच नाही ना काल रात्रीपासून? आले. मी चहा बनवलाय, आणते. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज